निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। राजकीय क्षेत्रात खळबळ उडून देणारी बातमी समोर येते। माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या अडचणीत वाढ। मुंबई उच्च न्यायालयानं बाळासाहेब थोरात यांच्या एका ठाणे येथील भूखंड घोटाळ्या प्रकरणी मोठे निर्देश दिलेत। 2013 मध्ये झालेल्या कथित फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रकरणासंबंधात बाळासाहेब थोरात यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। संगमनेर तालुक्यासह राज्यभर खळबळ उडाली आहे। या प्रकरणामुळे राज्यभर आता खळबळ उडाली आहे। 2013 मध्ये महसूल मंत्री असताना बाळासाहेब थोरात यांनी एका बिल्डरला ठाणे येथील सरकारी जमीन ट्रान्सफर केली होती। यात शासनाचा टॅक्स बुडला गेला होता, अशी याचिका एका कार्यकर्त्याने केली होती। यात बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हा भूखंड बिल्डरच्या घशात घातला, असा आरोप यावेळी याचिकाकर्त्याने केला आहे। अँटी करप्शन ब्युरोने चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं अद्यापपर्यंत परवानगी दिली नाही। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर चांगलेच ताशेरे ओढलेत। राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत राज्य सरकारला या संदर्भात अल्टिमेटम देत न्यायालयात हजर होण्यास सांगितलं आहे। मुख्य सचिव यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी या प्रकरणात उत्तर देण्यासाठी 8 एप्रिल मुदत देण्यात आली आहे। 6 मार्च 2026 रोजीच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं एका तक्रारीच्या अनुषंगानं बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध चौकशी करण्याची परवानगी मागणाऱ्या एसीबीच्या विनंतीवर मुख्य सचिवांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत। ठाण्यातील एका नागरिकानं जनहित याचिका दाखल करून या चौकशी परवानगीतील विलंब निदर्शनास आणून दिला होता। मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिव यांना महत्त्वाचे यावेळी निर्देश दिलेत। मुंबई हायकोर्टाने एका जनहित याचिकेवर महत्त्वाचा निर्णय घेतला। अँटी करप्शन ब्युरोने काँग्रेस नेता बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तपास करण्यासाठी अनुमती मागितली होती, पण सरकारनं 2023 पासून यावर काहीच निर्णय न घेतल्यानं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला चांगला सुनावलं आहे। यावेळी हायकोर्ट मुंबई यांनी राज्य सरकारला विचारलं की परवानगी देण्यासाठी एवढा उशीर का लागतोय। न्यायालयाचं निरीक्षण यावेळी असं आहे की चौकशीच्या परवानगीबाबत निर्णय घेण्यास इतका विलंब का होत आहे, असा प्रश्न विचारत न्यायालयानं राज्य सरकारला यावर 8 एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे। त्यामुळे आता 8 एप्रिलपर्यंत काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाळासाहेब थोरात यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे। त्यामुळे आता 8 एप्रिल रोजी कोर्ट काय निर्देश देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, मुंबई।